Next bit from the effects of the electric current, force acting on current carrying conductor in a magnetic field. तर विद्यार्थ्यांनो आज आपल्याला करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड, ज्यावेळेस एखाद्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट पास होतो त्यावेळेस त्या कंडक्टरभोवती मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो हे आपल्याला माहिती आहे. मग अशा वेळेस त्या करंट कॅरिंग कंडक्टरवरती जो फोर्स अप्लाय होतो त्या फोर्सविषयी आणि त्याचं डायरेक्शन कसं असतं याविषयी आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. तो सगळ्यात पहिले बघा. मटेरियल्स फ्लेक्झिबल कॉपर वायर स्टँड इलेक्ट्रिक सेल अ हॉर्सशू मॅग्नेट विथ अ स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. All these instruments we have to require for this experiment. Procedure: using stand, fix the copper wire so that it passes through the poles of the horseshoe magnet as shown in figure. Connect the wires as well. What do you observe? तर काय करायचं आपल्याला की एक स्टँडच्या साह्याने कॉपर वायर अशा पद्धतीने फिक्स करायची की जे हॉर्सशू शेपड मॅग्नेट राहील या हॉर्सशू शेपड मॅग्नेटच्या बरोबर पोलमधून ती पास झाली पाहिजे. तर whenever a current, see here, firstly we see the diagram in this way. या पद्धतीने असं स्टँड घेतलेला आहे. या स्टँडवरती ही एक कॉपर वायर आहे, अशी कॉपर वायर, आणि दुसरा स्टँड घेऊन आपण काय करतो, एक हॉर्सशू शेपड मॅग्नेट समोर ठेवलेले. या हॉर्सशू शेपड मॅग्नेटच्या दोन पोलमधून ही कॉपर वायर गेली पाहिजे. अशा पद्धतीने ॲज शोन इन फिगर वी हॅव टू फिक्स ऑल द इन्स्ट्रुमेंट्स. Whenever a current is not flowing through a wire, it remains straight. Position A. When the current flows from top to bottom, the wire bends and comes into the position C. See here student. आता काय होतं की ज्यावेळेस हे आहे कॉपर वायर ज्याची पोझिशन ए आहे, ओके, ए पोझिशन आहे, पण ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट पास होतो टॉप टू बॉटम म्हणजे वरून खाली ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट पास होतो, इलेक्ट्रिक करंट पास झाल्यामुळे काय होतं, वेन इलेक्ट्रिक करंट फ्लो थ्रू द वायर फ्रॉम टॉप टू बॉटम, नाउ द कॉपर वायर बिफोर passing electric current, the copper wire, it is in the straight position, but when electric current passes through the copper wire from top to bottom, the force is applied by the magnetic field on the copper wire, and so that copper wire bends and it comes the position C. या C position कडे तो येतो. Then another, if the current direction is reversed, it flows from the bottom to top end, the wire bends but comes in the position B. This means the direction of the force on the wire is perpendicular to the both of the magnetic field and the direction of the force of the current. The direction of the current. आता ज्यावेळेस समजा जर इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन ही रिव्हर्स झाली, पहिले टॉप टू बॉटम होते, आता बॉटम टू टॉप जर इलेक्ट्रिक करंट हा वरच्या दिशेने फ्लो होत असेल, त्यावेळेससुद्धा ही जी कॉपर वायर आहे ही बेंड होते आणि इनवर्ड बेंड होऊन काय होतं, बी या पोझिशनकडे येत असते. तर विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स हे नॉर्थ टू साऊथ असतात आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक करंट हा पहिले वरच्या दिशेने पास झाला आणि नंतर खालच्या दिशेने पास होता. तर दोन्ही वेळेस जे काही बेंडिंग होते कॉपर वायरची परपॅन्डिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड ॲज वेल ॲज परपॅन्डिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ दी इलेक्ट्रिक करंट. तर दोन्ही वेळेस मॅग्नेटिक फील्ड आणि डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंटला जे बेंडिंग होती ते कॉपर वायरची परपॅन्डिक्युलर होती. यावरून आपल्याला काय लक्षात येतं, हिअर द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. In this experiment, it is noted that whenever the current flows through a conductor in the presence of the magnetic field, a force is exerted on the conductor. आता यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की एकतर इलेक्ट्रिक करंट कॅरिंग कंडक्टर स्वतः त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तर जनरेट करतोच, पण असा करंट कॅरिंग कंडक्टर आपण आणखीन एका दुसऱ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतोय. त्यावेळेस करंट कॅरिंग कंडक्टर, if the current conductor is present in the magnetic field, then this magnetic field, ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे हॉर्सशू शेपडच्या द्वारे जी मॅग्नेटिक फील्ड, इट अप्लाइज द फोर्स ऑन दिस करंट कॅरिंग कंडक्टर. नेक्स्ट, if the direction of the current is reversed, the direction of the force is also get reversed. If the magnet is kept reverse, that is south pole is brought at the position of the north pole and north pole brought to the position of the south pole, what will happen? तर या ठिकाणी जर इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन चेंज झाली तरी देखील या ठिकाणी फोर्स अप्लाय होतो आणि सपोज जर साऊथ आणि नॉर्थ पोल जर आपण
त्यांचा पॉईंट जर चेंज केला तर व्हॉट विल हॅपन. द एक्सपेरिमेंट क्लिअरली शोज दॅट, सी हिअर नेक्स्ट पॉईंट व्हॉट इज गिवन हिअर. द अबो एक्सपेरिमेंट क्लिअरली शोज दॅट अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर. तर या एक्सपेरिमेंटवरनं आपल्याला असं लक्षात येते की ज्यावेळेस करंट कॅरिंग कंडक्टर हा आपण एका मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो त्यावेळेस या करंट कॅरिंग कंडक्टरवरती नक्कीच एक फोर्स अप्लाय होतो. द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स इज डिपेंड्स ऑन बोथ द डायरेक्शन ऑफ द करंट अँड डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आणि हे जे फोर्स अप्लाय होतो तो दोन गोष्टींवर डिपेंड असतो. एक म्हणजे इलेक्ट्रिक करंटचं डायरेक्शन कोणतं आहे, परपॅन्डिक्युलरली व्हर्टिकली डाऊनवर्ड्स आहे का व्हर्टिकली अपवर्ड आहे, आणि त्याचबरोबर डायरेक्शन ऑफ दी मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, या दोघांवरती तो डिपेंड असतो. So student, we have completed here the experiments related with the force acting on a current carrying conductor when it is present in the magnetic field. Then the next point from this topic we will discuss in our next video. Thank you.